Good morning. Let us start previous article. Illustration of refraction. काल हे आपण इनकम्प्लीट राहिलं होतं. Illustration of refraction. Okay. We know refraction, concept of refraction. एखाद्या मीडियममधून ज्यावेळी लाईट पास होते, समजा ती दुसऱ्या मीडियममध्ये एंटर करेल त्यावेळी तिचा पाथ चेंज होतो. ओके, हा त्याचा जर ओरिजिनल पाथ असेल तर तिचा पाथ चेंज होतो. ओके, एक जनरल कॉन्सेप्ट अशी आहे, पाथ चेंज होतो किंवा तो रे आहे तो बेंट होतो. दिस इज द जनरल कॉन्सेप्ट. आता यामध्ये समजा हे आहे माझं रेअरर मीडियम आणि हे आहे डेन्सर मीडियम. हे आहे रेअरर मीडियम आणि हे आहे डेन्सर मीडियम. आता रेअररचा अर्थ काय रे? रेअरर आणि डेन्सर. रेअरर म्हणजे ज्याची रेअर असतं, जसं की त्याचे मॉलिक्युल्स हे असतात, म्हणजे बॉन्डेड नसतात किंवा लूज असतात, त्याला आपण रेअरर म्हणतो. जसं वॉटर आहे, ते वॉटरने आईस घेतलं तुम्ही तर आईस काय आहे? इट इज डेन्सर मीडियम, मॉलिक्युल्स स्टिकअप आहेत. वॉटर काय आहे? रेअरर मीडियम. या दोन्हीचं कम्पॅरिझन. आता ह्यामध्ये बघा, हा जो काय लाईट रे आहे तो एंटर करणार आहे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये. समजा हा एअर मीडियम आहे आणि हा ग्लास मीडियम आहे. हा ग्लास मीडियम आहे. ओके, तर जर रेअरर टू डेन्सर एंटर केलं तर हा जो काय अँगल ऑफ इन्सिडंट आहे ना, अँगल ऑफ इन्सिडंट तो नॉर्मलच्या दिशेला डेव्हिएट होणार आहे. ओके, नॉर्मलच्या दिशेला डेव्हिएट होणार. नेहमी लक्षात ठेवा, हा काय एक नॉर्मल आहे. जो अँगल ऑफ इन्सिडेंट पॉईंट आहे ना त्याच्यामधून मी एक राईट अँगल काढला आहे उभा. ओके, पोल म्हणजे एक रेफरन्स ॲक्सिस काढला आहे. ओके, हां, आणि इथं तुमचा स्ट्राईक करणार आहे. समजा तो लाईट रे इथं स्ट्राईक करणार आहे. तो स्ट्राईक केल्यानंतर तो ह्या जो ॲक्सिस आहे ना तुमचा मेन ॲक्सिस त्याच्या डिरेक्शनला टिल्ट करेल. कधी? जर तो ट्रॅव्हल करत असेल रेअरर टू डेन्सर ट्रॅव्हल करत असेल तर. जर उलटं होत असेल, समजा उलटं होत असेल, सेम मीडियम आहे, काय सेम मीडियम आहे हा आणि इथून ह्या ऑब्जेक्टमधून लाईट पास होणार. इथे एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट ओ म्हणतो मी त्याला. ठीक आहे, ह्या ऑब्जेक्टमधून लाईट पास होणार आहे. ओके, आणि हा माझा इंटरफेस आहे. इंटरफेस म्हणजे काय? जिथं तुमचा मीडियम चेंज होतो त्या सेक्शनला इंटरफेस म्हणतात. ह्या इंटरफेसवरती स्ट्राईक करणार आहे. आता जिथं इंटरफेस आहे तिथं आपण काय करतो? नॉर्मल काढतो, ॲक्सिस काढतो, रेफरन्स ॲक्सिस. आता ह्या केसमध्ये इथं काय झालं होतं बघा, ह्याची डिरेक्शन ऑफ रोटेशन कुठं होती? ह्या साईडला. आता हा कसा जाईल? हा दूर जाईल. ओके, तो काय करेल? दूर जाईल, म्हणजे ह्याच्यापासून दूर जाईल, ॲक्सिसपासून दूर जाईल. इथं काय होत होता? ॲक्सिसच्या कडे येत होता, ॲक्सिसकडे येत होता. जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तो बेंट होऊन हा ॲक्सिसपासून दूर जाईल. हे कधी? जर वेन लाईट रे ट्रॅव्हलिंग फ्रॉम डेन्सर टू रेअरर मीडियम. ओके, आता हे मी तुम्हाला का सांगितलं? हे जे काही रिफ्रॅक्शन आहे ना, हे रिफ्रॅक्शन त्याच्यामध्ये आपल्याला हा फिनॉमिनॉन बघायचा आहे. ओके, हा फिनॉमिनॉन बघा. इवन इथनं पुढचे सगळे जे आर्टिकल्स आहेत, जसं की हे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असेल किंवा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असेल, यानंतरचे जे सगळे आर्टिकल्स आहेत त्यामध्ये आपल्याला ह्या दोन्हीचा कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा आहे. ओके, म्हणजे तुम्ही काय म्हणाले इथं पहिल्या केसमध्ये? इफ लाईट enters from rarer to denser medium लिहून घे. डेन्सर मीडियम axis moves towards the नॉर्मल. लक्षात ठेवा ही कंडिशन.
ही कंडिशन, ही पहिला फिगर पण घ्या बाळांनो, फिगर घ्या आणि हा ॲरो दाखवा इथं, ॲरो. ओके, आता बघा हा काय, हा माझा काय, हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. ओके, तो हे लक्षात ठेवा. हा फक्त ह्या साईडला टिल्ट होतो, लक्षात घ्या. इथं इन डिटेल लिहितो मी सगळ्या गोष्टी, तुमच्या लक्षात येईल. सो दिस इज इन्सिडंट रे, इन्सिडंट रे, त्यानंतर हा आहे रिफ्लॅक्टेड रे. हां, आता इथं रिफ्लॅक्ट झालेला नाही आहे, बट तो अपोजिट आहे ना, त्यामुळं इथं रिफ्रॅक्शन होते. पण हा रिफ्लेक्टेड असतं तर आपण, हा इकडं गेला असतं तर आपण त्याला रिफ्लेक्टेड म्हटलं असतं, बरोबर. त्यामुळे इथं सुद्धा आपण याला म्हणायचं रिफ्लेक्टेड रे ऑफ लाईट म्हणा तुम्ही. ठीक आहे. हा अँगल कुठला असतो, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि हा दुसरा, याला आपण अँगल ऑफ इन्सिडंट म्हणतो आणि ह्याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणतो, आर. म्हणजे इन्सिडंटनं केलेला अँगल आणि हा रिफ्रॅक्शन रेनं केलेला अँगल. ओके. हां, आता ह्या केसमध्ये बघा, अँगल ऑफ आय ऑलवेज ग्रेटर दॅन अँगल ऑफ आर. अँगल ऑफ इन्सिडंट मोठा असणार आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शनपेक्षा. ही पहिली कंडिशन. काल मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिली होती, इल्युजन कसं होतं, इल्युस्ट्रेशन कसं होतं. ओके. तर एखादा ड्रॉप केलेला स्टोन असेल वॉटरमध्ये, तो आपल्याला थोडासा वरती दिसतो, बरोबर आहे. रिअल डेप्थच्या थोडासा वरती असा इमॅजिन होतं, किंवा आपल्याला तसा हे होतं, इल्युजन होतं तसं. ठीक आहे. आता इथं सुद्धा बघा, हा म्हणा डेन्सर मीडियम, हा रेअरर मीडियम. ओके. त्यानंतर हा अँगल ऑफ इन्सिडंट, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ इन्सिडंट, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे. हा तुमचा नॉर्मल. आता इथं काय लिहिणार, इफ लाईट enters from denser to rarer medium, then angle of किंवा incident ray move away from the normal, म्हणजे ह्याच्यापासून लांब जातो, मूव अवे फ्रॉम द नॉर्मल. ह्या केसमध्ये बाळांनो काय असतं, अँगल ऑफ रिफ्रॅक्टेड इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ इन्सिडंट. अँगल ऑफ रिफ्रॅक्टेड इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ इन्सिडंट. इथं उलट आहे बघा, उलटी कंडिशन आहे. साधं लॉजिक आहे. जर ही लाईन इकडं ट्रॅव्हल करत असेल तर हा अँगल छोटा असेल, हा मोठा असेल, हा मोठा असेल, हा छोटा असेल. तसं उलट आहे तिथं फक्त. ओके. या दोन कंडिशन्स आहेत. तुम्ही स्नेल्स लॉ शिकलाय, स्नेल्स लॉ 10वीमध्ये. ओके. तो स्नेल्स लॉ सांगतो तुम्हाला काय असतो. सो तुम्हाला जो काही लाईट टॉपिक होता 9वी किंवा 10वीत असेल, त्यामध्ये एक स्नेल्स लॉ होता. होता तो आधी सांगतो. मग तुम्हाला आपल्याला एक ह्या इल्युस्ट्रेशन ऑफ रिफ्रॅक्शनचं एक रिलेशन डेव्हलप करायचं आहे, ते करूया आपण. म्हणजे काही एक डेरिवेशन घ्यायचं आपल्याला. हे लक्षात आलं. त्या दोन कंडिशन्स या फार महत्त्वाच्या आहेत. या दोन कंडिशन्स लक्षात ठेवा. झालं का. हां, आता स्नेल्स लॉ. आता माझ्याकडं दोन्ही कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन आहे, एक मिडियम आहे, म्हणजे रेअरर टू डेन्सर ट्रॅव्हल करते लाईट. ओके. रेअरर टू डेन्सर. आणि दुसऱ्यामध्ये काय होते, डेन्सर टू रेअरर ट्रॅव्हल करते लाईट, बरोबर. आता
तुम्हाला मी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सांगितले. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पहिल्या एक लेक्चरला सांगितलं होतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर हा जो काय समजा एन आपण डिनोट करतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठी, एननं डिनोट करतो कुठल्याही मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके. आता हा जो काय रेअरर मीडियम आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण N1 आहे असं कन्सिडर करूया. काय कन्सिडर करूया? N1. ओके. आणि हा दुसरा तुमचा जो ग्लास मीडियम आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो N2 आहे आपण कन्सिडर करूया. ओके. सिमिलरली इथं हा N2 फॉर ग्लास आणि N1 फॉर एअर. म्हणजे इथं एअरमधून पहिल्यांदा एअरमधून ग्लासमध्ये लाईट येते आणि दुसऱ्या केसमध्ये ग्लासमधून एअरमध्ये जाते. ओके. तर स्नेल्स लॉ काय सांगतो, मी फक्त तुम्हाला बाकीचं काही एक्सप्लेनेशन देत बसत नाही, त्याचं फक्त तुम्हाला मॅथमॅटिकल डेरिव्हेशन सांगतो स्नेल्स लॉज. ओके. जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम, ओके, इज इक्वल टू हां, आता पहिला बघा हा अँगल कुठला आहे? इन्सिडन्स अँगल, त्याचा साईन घ्यायचा. ओके. डिवायडेड बाय रिफ्लेक्टेडचा साईन घ्यायचा. रिफ्लेक्टेडचा साईन घ्यायचा. ओके. म्हणजे हे तुम्ही असंही लिहू शकता, रिफ्रॅक्टेड इंडेक्स वन मीडियम विथ रिस्पेक्ट टू अदर मीडियम इज इक्वल टू साईन आय डिवायडेड बाय साईन आर. म्हणजे साईन आय म्हणजे तुमच्या आयचा साईनचा रेशो आणि आरचा साईनचा रेशो जेव्हा तुम्ही घ्याल ही टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू दिस व्हॅल्यू. दिस इज स्नेल्स लॉ. एवढा लक्षात ठेवा, एवढी स्टेप लक्षात ठेवा स्नेल्स लॉची. ओके. स्नेल्स लॉ आयदर असाही लिहितात ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून N1 साईन आर इज इक्वल टू N2 साईन आय. ओके. मी कसा रेशो करतोय बघा, फर्स्ट टू सेकंड. म्हणजे ट्रॅव्हल कशी लाईट करते बाळांनो बघा, इथून इथं ट्रॅव्हल करायला लागली म्हणून मी पहिल्यांदा N1 घेतला आणि नंतर N2 घेतला ज्यामध्ये लाईट येते ती. हा माझी झाली पहिली स्टेप. आता ह्या केसमध्ये काय होतं आहे, N2 टू N1 घ्यायचं. काय घ्यायचं? N2 टू N1. कारण लाईट स्टार्ट होते सेकंडपासून ग्लासमधून आणि एंटर करते रेअरमध्ये. ओके. सो अगेन हा सेमच राहील साईन आय अपॉन साईन आर. साईन आय अपॉन साईन आर. ओके. हे सुद्धा असं लिहू शकता तुम्ही N2 साईन आर इज इक्वल टू N1 साईन आय. दिस इज स्नेल्स लॉ. आता स्नेल्स लॉ कुठे अप्लाय करायचा? जिथं तुमचा मीडियम चेंज होतो तिथं स्नेल्स लॉ अप्लाय करायचा. तिथं स्नेल्स लॉ अप्लाय करायचा. आता इथं काय होतं आहे, हा इंटरफेस आहे, इथून इथं तुमचा मीडियम चेंज होणार आहे. इथं मी स्नेल्स लॉ अप्लाय करू शकतो. तसंच इथून इथं ह्या इंटरफेसला स्नेल्स लॉ अप्लाय करू शकतो. बरोबर आहे. स्नेल्स लॉ फॉर बोथ केसेस. हा पण लिहून घ्या. परत फिगर काढायची काही गरज नाही आहे, फक्त स्नेल्स लॉ म्हणा आणि दोन व्हॅल्यूज लिहून घ्या. असं इथं म्हणा फार तर वेन लाईट एंटर्स फ्रॉम रेअरर टू डेन्सर, इथं म्हणा लाईट एंटर्स फ्रॉम डेन्सर टू केम्स फ्रॉम डेन्सर टू रेअरर. असं दोन कंडिशन टाका आणि दोन व्हॅल्यूज घ्या. फक्त लक्षात आलं स्नेल्स लॉ काय असतो? झालं का? ओके. आता आपण बघूया इल्युस्ट्रेशन ऑफ रिफ्रॅक्शन. काल तुम्हाला मी त्याची काही एक्झाम्पल्स आता सांगितले होते. इल्युस्ट्रेशन काय असतं, कसं होतं. ठीक आहे. आता जरा एक इन डिटेल त्याचं डिस्कशन करू आपण. इल्युस्ट्रेशन ऑफ रिफ्रॅक्शन. हां. आता एक कालचंच एक्झाम्पल थोडं रिपीट करतो मी. ओके. एखाद्या वॉटरमध्ये एखादा स्टोन असेल किंवा तुम्ही कुठल्याही वॉटरच्या सोर्सजवळ गेला, नदीच्या काठाला किंवा तलावाच्या काठाला, तर तुम्हाला खालचा दगड असा हल्ल्यासारखा दिसतो आणि वरती लेअरच्या जवळ दिसतो बघा तो. पण तुम्ही जेव्हा ते टच करताय त्याला तर ते 8 डेप्थ जास्त असते. तुम्हाला इमॅजिन होतं की तो वरती आहे. आठवते कधी बघितले का तसं? एकदम तलावाच्या काठाला तुम्ही गेला, ओके, तर बघा रंकाळ्याच्या जवळ गेला तर कधी त्याच्या लेअरच्या जवळ जाऊन लक्षात येईल तुम्हाला खालचा दगड वरती तरंगल्यासारखा दिसतो. म्हणजे आपल्याला ते इल्युजन होतं. कशामुळे होतं ते? रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे होतं. रिफ्रॅक्शन ऑफ. आता ते कसं होतं ते आपण बघूया या आर्टिकलमध्ये.
ठीक आहे. आता इथं हा तुमचा जो काही स्टोन आहे ना, हा स्टोन हा तुम्हाला ॲक्च्युली इथं कुठं तर दिसेल, असा इथं कुठं तर दिसेल. ओके. आता ही त्याची होती रिअल डेप्थ म्हणतो आपण याला. काय म्हणतो? रिअल डेप्थ, ॲक्च्युअलमधली डेप्थ. आणि ही होती, ही आहे, याला म्हणतात ॲपिअरंट डेप्थ. ॲपिअरंट डेप्थ म्हणजे इमॅजिनरी, आभासी लाईक. ओके. ॲपिअरंट डेप्थ. तर हां, आता ह्यामध्ये ही जी काय रिअल डेप्थ आहे ही जनरली आरनं डिनोट करतात, आरनं डिनोट करतात. आणि ॲपिअरंट डेप्थ आहे ती एनं डिनोट करतात. ओके. आता इथं सुद्धा काय होतं आहे, दोन मीडियम आहेत. तुम्ही आता इथं उभे आहात, इथं उभे आहात याच्या बॉर्डरवरती. ओके. तर तुमच्या ज्या आईजमधून लाईट रेज पास होणार आहेत, ओके, तर ते काय करणार आहेत, मीडियम चेंज करणार आहेत. कुठं मीडियम चेंज करणार आहेत? इथं मीडियम चेंज करणार आहेत, इथं मीडियम चेंज करणार आहेत. बरोबर, समजते? हां. आता इथला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काहीतरी असेल आणि इथला काहीतरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल. वेगवेगळा आहे ना, वॉटरचा वेगळा आणि एअरचा वेगळा, वेगवेगळा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. त्यामुळं इथंसुद्धा काय होईल, ही प्रोसेस होईल. म्हणजे लाईट केम्स फ्रॉम रेअरर टू डेन्सर मीडियम जाईल. तुमच्या आईजमधून जी लाईट पास होणार आहे, लाईट रेज पास होणार आहेत, ते डेन्सर, रेअरर टू डेन्सर असे ट्रॅव्हल करणार आहेत, रेअरर टू डेन्सर. ओके. मग आपल्याला इलुस्ट्रेशन ऑफ रिफ्रॅक्शन हे जे काही डेरिव्हेशन शिकायचं आहे आता, ह्यामध्ये आपल्याला रिलेशन डेव्हलप करायचं आहे. कशामध्ये? एक म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ टू मीडियम. कुठला? एअर आणि वॉटर ह्याच्यामधला, ॲज वेल ॲज रिअल डेप्थ आणि ॲपिअरंट डेप्थ, ह्या तिन्हीतलं रिलेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. तिन्हीतलं रिलेशन डिराईव्ह करायचं आहे. कशाचं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द टू डिफरंट मीडियम्स, रिअल डेप्थ आणि ॲपिअरंट डेप्थ, ह्या तिन्हीतलं रिलेशन मला एस्टॅब्लिश करायचं आहे इन इलुस्ट्रेशन ऑफ रिफ्रॅक्शन. ओके. हां, त्यासाठी मी एक मीडियम घेतो. आता इथं एक मीडियम घेतो की जो असेल ग्लास मीडियम. इथे ग्लास मीडियम घेतो मी, असा ग्लासचा असा एक पीस घेतो मोठा. ओके. आता इथे एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट इथे एक ऑब्जेक्ट आहे, त्याला ओ म्हणूया आपण. ओके. आता ह्या ऑब्जेक्टमधून आता कधीही लक्षात घ्या, रे जे पास होणार आहेत, लाईट रे, ते ऑब्जेक्टमधून पास होतात. लक्षात घ्या. म्हणजे ज्यावेळी आपल्याला ते व्हिजिबल, आता तुम्हाला हे व्हिजिबल कधी होतं, हा मोबाईल, तिथून ज्यावेळी लाईट रे रिफ्लेक्ट होतात माझ्याकडं, तो लाईटचा सोर्स नाही आहे, लाईटचा सोर्स तिथं आहे, पण ते रे तिथं स्ट्राईक होतात आणि तिथून रिफ्लेक्ट माझ्या आईजमध्ये होतात, त्यामुळे मला तो व्हिजिबल दिसतो आहे. त्यामुळे तो लाईटचा सोर्स ॲक्च्युली लाईट कुठून बाहेर पडणार आहेत, त्या मोबाईलच्या सरफेसवरून बाहेर पडणार आहेत. त्यामुळे तो मोबाईल मला व्हिजिबल दिसतो आहे. ओके. आता मी ज्यावेळी हा सोर्स बंद करेन, लाईट रिफ्लेक्शन बंद होईल, त्यावेळी मला त्याची व्हिजिबिलिटी दिसायची बंद होईल. समजते? म्हणजे बेसिकली लाईट कुठून बाहेर पडणार आहे, ह्या मोबाईलच्या वरून लाईट बाहेर पडणार आहे रिफ्लेक्ट होऊन. दॅट इज नॉट सोर्स, बट त्याच्या सरफेसवरून माझ्या आईजपर्यंत लाईट येणार आहे. समजते? हां, इथं पण तसंच होणार आहे. इथून जे रे, आता हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट मला इथून दिसणार आहे. इथून कधी दिसेल तो, कधी दिसेल ज्यावेळी यातून लाईट रे रिफ्लेक्ट होऊन वर येतील, इथून लाईट रे पास होतील, जसं की मोबाईलवरून माझ्या डोळ्यात पास होतात. समजते? हां, इथून लाईट रे आता पास होत आहेत, वरती येत आहेत अशा, समजा. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये साधी गोष्ट आहे, ऑब्जेक्ट इथं ठेवला आहे, इथून वर लाईट यायला लागली आहे. ठीक आहे. आता ही काय असणार आहे, ही तुमची रिअल डेप्थ असणार आहे. काय असणार आहे? रिअल डेप्थ. ही असणार आहे रिअल डेप्थ, रिअल डेप्थ ऑफ द ऑब्जेक्ट. बरोबर? हां. आता ह्यामध्ये कुठल्याही अँगल ज्यावेळी रिफ्लेक्ट होतो किंवा रिफ्लेक्शन होतं एखाद्या लाईटचं, त्यावेळी त्याला दोन अँगल असतात. एक म्हणजे अँगल ऑफ इन्सिडंट आणि अँगल ऑफ रिफ्लॅक्शन. ओके. ह्या केसमध्ये अँगल ऑफ इन्सिडंट इज 0 आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 0 आहे. त्यामुळं तुमचा
ज्या पाथनं लाईट येते त्याच पाथनं रिटर्न जाते, असं व्हावं लागले. समजते? एक ह्यात काय कंडिशन आहे बाळांनो, अँगल ऑफ इन्सिडेंट म्हणजे जसं की ह्या सरफेसवरून असा आलेला आणि इकडं झालेला, हा माझा अँगल ऑफ इन्सिडंट आणि हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, ह्या अँगलमुळे हे डेव्हिएट होतात ना, त्या अँगलमुळं. हा अँगल 0 असता तर हे स्ट्रेट झालं असतं, हा अँगल पण 0 असता तर हे पण स्ट्रेट झालं असतं, म्हणजे मला लाईट रे स्ट्रेट दिसली असती. समजते? तसंच इथं होतं आहे, तुमच्या अँगल ऑफ आय आणि अँगल ऑफ आर ह्या 0 आहेत, त्यामुळे तुम्हाला लाईट रे कशी दिसते, स्ट्रेट दिसते, स्ट्रेट दिसते. बरोबर? हां, आणखीन एक गोष्ट, तुम्ही ज्यावेळी 10वीमध्ये इमेज फॉर्म केला असा, एक लेन्स काढून एक फोकल लेंथवरती इमेज ठेवली, त्यानंतर सेंटर ऑफ कर्वेचरवरती ठेवली, तिथून त्याच्या तुम्ही जॉमेट्रिकल घेऊन म्हणजे तुम्ही 9वीत किंवा 10वीत ते सॉल्व करत होता बघा, त्यानंतर तुम्हाला एक इमेज मिळायची कुठं तर फोकल लेंथ आणि सेंटरच्या मध्ये कुठं तरी एक इमेज मिळायची, मग तुम्ही ते डॉटेड काढायचा. ओके, अशा टाईपचे सम असायचे 9वी 10वीमध्ये. ओके, म्हणजे त्यावेळी तुमच्या लक्षात आलं असेल, कुठला पण ऑब्जेक्ट जर आपल्याला ड्रॉ करायचं असेल, त्याची इमेज ड्रॉ करायची असेल, तर आपल्याला मिनिमम 2 रे लागतात. काय लागतात? 2 रेज लागतात. ओके, एखादा ऑब्जेक्ट असेल, समजा हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्टची मला इमेज घ्यायची आहे कुठल्या एका सरफेसवरती. आता हा समजा सरफेस आहे, मिरर आहे, हां, ह्यातून कमीत कमी 2 रे पास व्हायला पाहिजे, कमीत कमी 2 रे पास व्हायला पाहिजे, तरच मला इथे इमेज मिळणार आहे, अशी इमेज मिळणार आहे. 1 रे पास झाला तर फक्त एकच सेक्शन दिसेल ना, मिनिमम 2 रेज हॅज टू बी पास्ड. ओके, अदरवाईज तुम्हाला ती इमेज मिळणार नाही. इथं सुद्धा हा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टमधून तर एकच रे पास व्हायला लागला इथं, कारण त्याचा इन्सिडंट अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल 0 आहे. ओके, तर आपल्याला एक दुसरा रे पास होत, एक दुसरा रे घ्यायला लागणार आहे, तरच आपल्याला त्याची इमेज मिळवता येईल. ओके, तरच आपल्याला त्याची इमेज मिळवता येईल. आता हा दुसरा रे आहे ना, तो इथं आहे असं मी इमॅजिन करूया, इथून बाहेर पडला असं इमॅजिन करूया. कधी लाईट ऑब्जेक्टवरून कधी एकच रे बाहेर पडत नाही, ते म्हणजे आपण काउंट पण करू शकत नाही एवढे रेज बाहेर पडतात. त्यातला हा दुसरा रे इथं आहे असं आपण कन्सिडर करूया. समजते? हां, म्हणजे इथून इथपर्यंत आणि हा तुमचा मेन 2 रेज, एक आला आहे रिटर्न गेला आहे आणि एक इकडं आला आहे, हा सेकंड रे. हा ॲक्च्युली आहेत 2, बट त्याचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आणि इन्सिडेंट 0 असल्यामुळे तो आपल्याला एकच दिसतोय. समजते? हां, हा इकडं गेला आहे. आता हा जो काही पॉईंट आहे ह्याला मी बी पॉईंट म्हणतो. काय म्हणतो याला? बी पॉईंट म्हणतो. हा पॉईंट आहे याला ए पॉईंट म्हणतो. ठीक आहे, आणि हा माझा ऑब्जेक्ट. आता काय करतो, इथून एक डॉटेड घेतो, इथून एक खाली डॉटेड घेतो किंवा एक असा नॉर्मल टाकतो राईट अँगल. पूर्ण तुमच्या ग्लासला इथं आणि इथं राईट अँगल करणारा एक नॉर्मल टाकतो ह्या पॉईंटमधून. आणि हे जे काय डिस्टन्स आहे ना, हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स आहे एक्स असं कन्सिडर, एक्स आहे असं म्हणूया आपण. हे डिस्टन्स किती आहे? एक्स. आता आपण काय काय केलं, एक ऑब्जेक्ट होता, त्यातून एक रे पास झाला आहे, तो एला मीट करतोय ह्या इंटरफेसवरती. दुसरा एक कन्सिडर करतो, कारण आपल्याला 2 रे घ्यायला लागतात इमेज फॉर्म करायला. इमेज जर आपल्याला मिळवायची असेल एखाद्या मिररवरती एखाद्या ऑब्जेक्टची, तर मिनिमम 2 रे घ्यायला लागतात. त्यामुळे मी हा दुसरा रे घेतो, तो इथे इंटरसेक्ट करतोय. आता ह्या इंटरसेक्ट पॉईंटवरून मी एक असा एक नॉर्मल काढतो, लंब काढतो, नॉर्मल. ओके, हां, एवढं लक्षात आलं. आता इथून बघितलं तुम्ही, हा कुठला मीडियम आहे? हा डेन्सर मीडियम आहे. हा मीडियम कुठला आहे? डेन्सर. हा कुठला आहे? रेअरर. समजते? हा डेन्सर आहे, ग्लास डेन्सर असतो ना, आणि एअर असतो तो रेअरर असतो. आता ज्यावेळी लाईट पास होते फ्रॉम डेन्सर टू रेअरर, काय रूल सांगतो? तुमचा जो ॲक्सिस आहे, ॲक्सिस ऑफ रिफ्लेक्शन, तो अवे फ्रॉम द नॉर्मल जातो. ह्या नॉर्मलच्या तो बाहेर जाणार आहे.
नॉर्मलकडे येणार का बाहेर जाणार? नॉर्मलच्या अपोजिट डिरेक्शनला जाणार. म्हणजे तो इकडं जाईल कुठं तर असं. हे बघा इकडं, अवे फ्रॉम द नॉर्मल. ओके, अवे फ्रॉम द नॉर्मल. म्हणजे हा अँगल काय होणार माझा? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन होणार. हा काय होणार? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. समजते? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता काय करूया, ह्याला इकडं थोडंसं एक्सटेंड करूया. थोडंसं आणखीन मी टिल्ट करतो याला, म्हणजे आपल्याला ह्याला बरं पडेल. हां, हा मिळाला मला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. दिसते तुम्हाला रेड कलरची लाईन? हां, आता ही रेड कलरची लाईन आहे ना, मी उलटी एक्सटेंड करतो. उलटी एक्सटेंड करतो इकडच्या साईडला, उलटी. हे बघा इकडं, हा इकडं आणून जोडतो या ह्या लाईनला. आणि ह्या ज्या मेन ॲक्सिस आहे ना त्याला इंटरसेक्ट करतो. इंटरसेक्ट करतो. काय केलं आहे, हा जो आहे तो रिफ्लेक्ट झाला इकडं. ओके, आणि ॲक्च्युअल त्याची जी पाथ आहे तो परत मी पाथ मागेच ट्रेस केला आणि इथं आणून जोडला. ओके, ज्यावेळी दोन रेज इंटरसेक्ट होतात त्यावेळी आपल्याला काय मिळते? इमेज मिळते. तुम्ही 9वी 10वी शिकलाय बघा त्या ह्याच्यावरती, लेन्सवरती. एक रे पॅरलल असतो आणि एक रे, समजा एक रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आला आहे आणि एक रे तुमच्या सेंटरमधून आला आहे. ते ज्यावेळी रिफ्लेक्ट होऊन कुठं तर मीट जाईल की आपल्याला एक काय मिळते? इमेज मिळते. ओके, आठवत असेल तुम्हाला. तसं आता हे दोन रे येऊन इथं मीट होत आहेत, इथं मीट होत आहेत. म्हणजे इथं मला ह्या ऑब्जेक्टची इमेज मिळणार आहे. इमेज मिळणार आहे म्हणजे काय? मला तसं इल्युजन होणार आहे. तो इथं आहे पण दिसणार आहे इथं. समजते? तो इथं आहे ॲक्च्युली, पण तो दिसणार आहे इथं. हे कशामुळं झालं? तर या रिफ्रॅक्शनमुळं झालं. ह्या रिफ्रॅक्शन प्रोसेसमुळं झालं. समजते? हा रे इथं आला, इथून डेव्हिएट होऊन लांब गेला ॲक्सिसपासून, आणि त्याचं जी काय रिप्लिका आहे ती कुठं पडली? ह्या पॉईंटला कुठं तर दिसते आपल्याला. त्यामुळं हा ऑब्जेक्ट थोडासा वरती दिसताना हा ऑब्जेक्ट थोडासा आहे त्याच्यावरती दिसतो. आणि ही जी डेप्थ मला मिळते, ही डेप्थ असते माझी ॲपिअरंट डेप्थ. ही डेप्थ जी असते ती असते माझी ॲपिअरंट डेप्थ. ॲपिअरंट डेप्थ. समजलं तुम्हाला? रिअल डेप्थ आणि ॲपिअरंट डेप्थ. काय काय केलं आतापर्यंत लक्षात आलं? काय काय कन्स्ट्रक्शन केले मी? हा पॉईंट कसा मिळवला लक्षात आलं? हा मिळवला म्हणजे तो मिळाला ॲक्च्युली ह्याच्यामुळं. आता इथं बघा, हा जर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असेल तर हा काय बाळांनो? अँगल ऑफ इन्सिडन्स आहे ना, कारण ह्या इन्सिडेंट रेचा स्ट्राईक होणारा अँगल असतो तो हा अँगल ऑफ इन्सिडन्स. हा रे इकडून आला, इथं आलाय, या इंटरसेक्टला अँगल असतो, इन्सिडन्स असतो. तसा हा अँगल, हा रे इकडून गेलाय, इथं स्ट्राईक झालाय, म्हणजे हा अँगल आहे तुमचा अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि त्याच्या अपोजिटला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. समजलं? अँगल ऑफ इन्सिडंट आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, आता बघा, एक पॅरलल लाईन थेरम असतो आपला, पॅरलल लाईन थेरम. त्या पॅरलल लाईन थेरममध्ये जर हा अँगल आय असेल तर हा सुद्धा काय असणार आहे? आय असणार आहे. ओके, आता इथं ही एक लाईन पॅरलल आहे, ही एक लाईन पॅरलल आहे. जर हा अँगल आय असेल तर हा अँगल काय असणार आहे? सुद्धा आय असणार आहे. ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. जशी की ही लाईन आहे, ही लाईन होती. हा आय आहे तसा हा आय आहे, तसा हा आय असेल तर हा सुद्धा आय असेल, पॅरलल लाईन थेरमनं. ओके, आता इथं रिफ्लेक्टेड बघा, इथं ही एक लाईन आहे. आता आपल्याकडं पॅरलल लाईन थेरममध्ये आणखीन एक बघा, हा असेल माझा रिफ्लेक्टेड अँगल, हा आहे रिफ्लेक्टेड अँगल. म्हणजे हा इथं रिफ्लेक्टेड असेल तर डेफिनेटली त्याच्या अपोजिट साईडला हा सुद्धा रिफ्लेक्टेड अँगल असेल. हा सुद्धा रिफ्लेक्टेड अँगल, म्हणजे ती व्हॅल्यू तेवढीच असेल. नॉट रिफ्लेक्टेड अँगल बट व्हॅल्यू रिफ्लेक्टेड अँगल एवढीच असेल. बरोबर? हां, म्हणजे 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप समजून घ्या काय आहे ते. हां, आपण काय केलं आहे? एक इमेज मिळवल्या, इमेज फक्त मिळवल्या, बाकी काय केलेलं नाही यामध्ये. बाकी काय केलेलं नाही, फक्त इमेज एक ॲपिअरंट डेप्थ आपल्याला एक मिळाली इथं. ओके, म्हणजे काय काय आपण आतापर्यंत बघितलं? रिअल डेप्थ बघितली, त्यानंतर
रिफ्रॅक्शन बघितलं, रिफ्रॅक्शनवरून आपण ॲपिअरंट डेप्थ काढली, या 3 गोष्टी केल्या. ओके, इथपर्यंत व्यवस्थित फिगर काढून घ्या. ओके, ह्याच्यावरती पुढचं डेरिवेशन आहे, ही फिगर व्यवस्थित काढून घ्या न चुकता. जर तुमच्याकडे कलर पेन असतील, ब्लॅक कलर, रेड कलर, तरी वापरा, तर तुम्हाला कळेल ते. आता यात मेन कंडिशन आहे, हा मेन ॲक्सिस आहे बाळांनो, बघा हा मेन ॲक्सिस आहे, हा ओपासून निघलेला मेन रे आहे. ते ॲक्च्युली आहेत 2, बट त्याचे रिफ्लेक्टेड आणि हे अँगल सेम असल्यामुळं तो एकच दिसतो आपल्याला. तो एक दिसतो म्हणून मी दुसरा एक रे कन्सिडर केला आहे आणि त्याचं रिफ्रॅक्शन घेतले, ते रिफ्रॅक्शन उलटं इकडं लोकेट केले आणि मी एक डेप्थ मिळवल्या, ते ॲपिअरंट डेप्थ. समजते? आणि त्यावरून हे छोटे छोटे पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून हे अँगल्स फक्त लिहिले तिथं, बाकी काय केलेलं नाही इथं. काही डाऊट आहे का इथपर्यंत? असेल तर विचारा, काय डाऊट आहे का? हा टॉपिक, हा जो काय सब टॉपिक आहे ना, हा थोडासा इमॅजिनेशनवर फार इमॅजिनेशन बेस्ड आहे, त्यामुळे थोडंसं हे करा. एकदा समजलं की काही प्रॉब्लेम नाही. हे बाकीचं काही कन्फ्युजन नको, काढून टाकतो सगळं. हां, हे बाकीचं, हे फक्त फिगर व्यवस्थित समजून घ्या. काय डाऊट असेल तर आताच विचारा, हे पुढचं डेरिवेशन तुम्हाला समजायला सोपं जाईल. आता ते बुकमध्ये काय नोटेशन्स घेतलेत ते ॲक्च्युली फार हे असं कॉम्प्लिकेटेड फिगर आहे बुकमध्ये, हीच रेफर करा. बुकमधली जी फिगर आहे ती फार कॉम्प्लिकेटेड आहे. ही सिम्पल वाटते, हे सिम्पल केले मी थोडं, हे समजून घ्या. ओके, त्या थोडेशा रिअरेंज व्हॅल्यूज केलेत आणि सिम्पल केले फक्त, बाकी काही नाही. ते तोच कन्सेप्ट आहे आणि एकदम बुकमध्ये कॉम्प्लिकेटेड आहेत त्या गोष्टी. झालं? ओके, आता पुढं काय करूया आपण, काही ॲझम्पशन्स बघूया. ॲझम्पशन्स, आता ॲझम्पशन्स म्हणजे काय, लेट काही गोष्टी अजम करायच्यात आपल्याला. N1 इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर मीडियम. सॉरी, पहिला आपण इथून जातो आहे त्यामुळे ग्लास म्हणूया आपण, ग्लास मीडियम, उलटा जातो आहे ना आपण इथं, ग्लास मीडियम. ओके, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1. ओके, N2 इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर मीडियम. बाहेरची जी एअर आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्यानंतर R इज द रियल डेप्थ, A इज द ॲपिअरंट डेप्थ, A इज द ॲपिअरंट डेप्थ. झालं का? आता रिफ्रॅक्शन होतं कुठल्या पॉईंटला, ह्या पॉईंटला, म्हणजे ह्या ॲक्सिसवरती, ह्या प्लेनला. ह्याला म्हणायचं इंटरफेस. जिथं रिफ्रॅक्शन होतं त्याला इंटरफेस म्हणायचं. हा इंटरफेस नाही आहे इथं. इथून सोर्सचं फक्त प्लेस केला, इथं सोर्स आहे आपला किंवा ऑब्जेक्ट आहे. इट्स नॉट इंटरफेस. इंटरफेस कुठला, नेहमी हा कन्सिडर करायचा इंटरफेस. ओके, आता हा इंटरफेस आहे. इन शॉर्ट, इंटरफेस इज द बाउंड्री लाईन ऑफ किंवा बाउंड्री इन बिटवीन 2 मीडियम्स. आता ही सुद्धा बाउंड्री आहे, बट इट्स नॉट इंटरफेस. इथं सुद्धा 2 मीडियमची बाउंड्री आहे, इथं पण आहे, पण हा घ्यायचा, कारण इथं माझं इन्सिडन्स रिफ्रॅक्शन होणार आहे. ओके, आता इथं हे रिफ्रॅक्शन जे होतं ह्या पॉईंटपासून होतं. आता ह्या इंटरफेसवरती ह्या दोन्हीच्या मध्ये आपण स्नेल्स लॉ अप्लाय करायचं आहे. कुठला अप्लाय करायचं आहे? स्नेल्स लॉ. ओके, आता स्नेल्स लॉ अप्लाय कसं करायचं, आता मी पहिला सेकंड मीडियममधून ट्रॅव्हल करतो आहे टू फर्स्ट मीडियम. ओके, सेकंड मीडियम टू फर्स्ट मीडियम म्हणजे डेन्सर टू रेअररकडे जातो आहे, इज इक्वल टू साइन I अपॉन साइन R. ओके, रेअररकडून डेन्सरकडून रेअररकडे जातो आहे. ठीक आहे, आता काय करतो मी, N1 साइन I इज इक्वल टू N2 साइन R.
ओके, दिस इज द इक्वेशन नंबर 1. ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. असं म्हणायचं ॲप्लाइंग Snell's law at interface. Applying Snell's law at interface. आता ॲक्च्युली ज्यावेळी ही तुम्हाला ऑब्जेक्ट दिसते ना, रिअल डेप्थ प्रॅक्टिकली ज्यावेळी तुम्ही बघताय, ज्यावेळी ऑब्जेक्ट बघताय तेव्हा तुम्हाला रेज दिसतात का रे? रेज नाही, फक्त ऑब्जेक्ट दिसतो. ओके, रेज तुम्हाला अजिबात दिसत नाहीत. रेजमधलं जर डिस्टन्स तुम्ही जर मेजर करायचं म्हटलं तर ते नॅनो मायक्रोसेक MM एवढं होऊ शकतं. ओके, एकदम मायक्रो डिस्टन्स असतं 2 रेजमधलं. आपल्याला फक्त काय हे होतं, फील होतं की तिथं ऑब्जेक्ट आहे एवढंच फील होतं. समजते? ऑब्जेक्ट आहे तिथं एवढंच फील होतं. तुम्हाला रेज अशी का सेपरेट दिसतात का? हा एक रे आला आहे, हा एक रे आला आहे, असं दिसतं का? नाही. ठीक आहे, हे आपण जे रेज घेतोय ना, हे रेज हे आपण एका थेरॉटिकली इमॅजिनेशन करतोय. हे रेज इमॅजिन करतोय. ते इथून एक रे आला असेल, तो रिफ्लेक्ट झाला असेल, इथूनही गेला असेल, त्याचं रिफ्रॅक्शन झालं असेल. ओके, पण ॲक्च्युली ज्यावेळी एखाद्या ऑब्जेक्टची आपल्याला ॲपेरंट लेवल मिळत असते, ॲपेरंट डेप्थ मिळत असते, त्यावेळी या रेजमधलं जे डिस्टन्स असतं ना, ते व्हेरी व्हेरी शॉर्ट असतं. इट इज व्हेरी शॉर्ट प्रॅक्टिकली. ओके, म्हणजे आता हा ॲक्सिस आणि हा ॲक्सिस जर मी पकडला तर ह्याच्यामधलं एकदम हे शॉर्ट डिस्टन्स असतं, एकदम शॉर्ट डिस्टन्स. म्हणजे ऑलमोस्ट जसं की तुम्ही लिमिटमध्ये शिकलाय, x टेंड्स टू 0, इट्स ऑलमोस्ट 0 बट इट्स नॉट 0. 0च्या जवळ लिमिटमध्ये शिकलाय ना. हां, म्हणजे एकदम जवळ बट 0 नाही आहे, बट 0च्या जवळ. जसं की .0.0.0.1 दोन्हीतलं डिस्टन्स, ते धड 0 पण नाही आहे आणि 1 पण नाही आहे, मध्येच आहे. 0च्या एकदम जवळ आहे पण 0 नाही आहे, अशी कंडिशन, लिमिट कंडिशन म्हणतो ना आपण त्याला. ओके, तसं. तर ह्या दोन्हीची कंडिशन अशी आहे की दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर. काय माझं खाली म्हणा A अँड B. आता A म्हणजे कुठला? हा A पॉईंट, हा B पॉईंट. आता हे जर क्लोज असतील तर A आणि B सुद्धा क्लोज असणार आहेत. A अँड B सुद्धा व्हेरी क्लोज असणार आहेत. A अँड B आर व्हेरी क्लोज, प्रॅक्टिकली व्हेरी क्लोज. दे आर व्हेरी क्लोज. हां, आता बघा इथं हे जसे जवळ येतील, हे A आणि B जसे जवळ येतील, हे अँगल छोटे होत जातील. बघा, I छोटा होत जाईल, R छोटा होत जाईल. हे जसं जवळ येत जाईल तसं ते छोटे होत जातील. मी एकदम जवळ घेतलं, एकदम जवळ घेतलं. हा A B आहे ना, तो एकदम घासून जवळ घेतला तर ते अँगल किती असतील? एकदम छोटे असतील तिथं, बट एकदम स्मॉल असतील. ओके, मग काय झालं? हे A अँड B आर व्हेरी क्लोज. Hence, angle of I and angle of R are also very small. लक्षात आलं का स्मॉल असतात? आर ऑल्सो व्हेरी स्मॉल. त्यामुळं हे जे काय I आणि R अँगल्स आहेत ते सुद्धा एकदम छोटे आहेत, आर व्हेरी स्मॉल. ओके, हां, आता आपल्याकडे एक ट्रिग्नोमेट्रिक कंडिशन असते बघा. जर थीटा इज व्हेरी स्मॉल असेल, जसं की आता इथं आहे एकदम मायक्रोमध्ये, थीटा इज व्हेरी स्मॉल असेल समजा, तर आणि जर त्याचा मी साईन थीटा घेतला, साईन थीटा असं लिहिलं, तर हा साईन थीटा ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू थीटा असतो. हे एक रिलेशन आहे, ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन. ट्रिग्नोमेट्री शिकलाय तुम्ही? हां, हे जे काय तसं असेल तर हा साईन थीटा ॲप्रॉक्सिमेटली थीटा असतो. साईन थीटा आलं, जर तो थीटा एकदम छोटा असेल तर साईन थीटा लिहित नाही, डायरेक्टली थीटा लिहून टाकतात. डायरेक्टली काय करतात? थीटा लिहून टाकतात. ओके, किंवा याला असंही लिहितात, टॅन थीटा पण लिहितात. लिहिताना टॅन थीटा पण लिहितात. नुसतं थीटा लिहितात किंवा टॅन थीटा, सगळ्याचं मिनिंग सेमच. दॅट इज अ ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी, एक ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन आहे ते. जर तुमच्या अँगल्स एकदम छोटे फ्रॅक्शन्स असतील तर, एकदम छोटे अँगल्स असतील तर. आता इथं बघा,
हे आय आणि आर हे व्हेरी स्मॉल आहेत. इट विल बी इट वॉज व्हेरी स्मॉल. देन साइन आर इज अप्रॉक्सिमेटली आर अँड साइन आय इज अप्रॉक्सिमेटली आय. जसं की हे रिलेशन आहे. ओके, जसं की हे रिलेशन आहे. साइन आर इज अप्रॉक्सिमेटली आर आणि साइन आय अप्रॉक्सिमेटली आय. ओके, अप्रॉक्सिमेटली आय. किंवा असंही लिहू शकता अप्रॉक्सिमेटली टॅन आर आणि अप्रॉक्सिमेटली टॅन आय. एक ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन आहे, कारण हे अँगल्स छोटे आहेत. हे अँगल्स छोटे आहेत. लिहा हे सगळं. इथपर्यंत समजलं? काय डाऊट आहे का? ओके, आता इथपर्यंत लिहा. हे आपल्याला पुढे यूज करायचं आहे. हे रिलेशन पुढे यूज करायचं. ओके, आता इकडे लक्ष द्या. आता ट्रायंगल ए ओ बी बघा. आता ट्रायंगल ए ओ बी ह्या फिगरमध्ये ट्रायंगल ए ओ बी. आता काय करूया? इन ट्रायंगल ए ओ बी, इन ट्रायंगल ए ओ बी. ठीक आहे. आता ज्यावेळी ट्रायंगल ए ओ बीमध्ये आपण इथे एक अँगल आहे माझ्याकडं, अँगल आय आहे. अँगल कुठला आहे? आय अँगल. ठीक आहे. ह्या अँगल आय अँगलचा मी टॅन आय घेतो. टॅन आय समजून घ्या. हा अँगल आहे बघा एवढा. ए पासून स्टार्ट झाला आहे, बीपर्यंत आला आहे, बी टू ए ओ बी किंवा ए टू ओ, ओ टू बी. हा एक ट्रायंगल. ह्याचा जर मी टॅन आय घेतला तर तो काय असतो? तर बेस अपॉन परपेंडिक्युलर. बेस अपॉन परपेंडिक्युलर. याचा बेस कुठे आहे? किती आहे बघा? ए बी आहे. बेस किती आहे? ए बी आहे. ह्या राईट अँगल ट्रायंगलचा. आणि परपेंडिक्युलर कुठला आहे बाळांनो? ए ओ आहे. ए ओ. ओके, आता हे काय बघा? ए बी. ए बी म्हणजे काय? एक्स डिस्टन्स आहे. ए बी म्हणजे काय? एक्स डिस्टन्स आहे, तेच ए बी आहे बघा. वरती बघा, हे पॅरलल आहे. ओके, म्हणजे हे आहे माझं एक्स डिवायडेड बाय ए ओ. कुठला आहे? ए ओ. ए ओ माझी ए पासून ओपर्यंत ही रिअल डेप्थ आहे. रिअल डेप्थ. रिअल डेप्थ आपण कशी लिहितो? आर लिहितो. रिअल डेप्थ कशी लिहितो? आर लिहितो. म्हणजे हे मला काय रिलेशन मिळालं? टॅन आय इज इक्वल टू एक्स अपॉन आर. दिस इज द इक्वेशन नंबर 2. दिस इज द इक्वेशन नंबर 2. ओके, आता हा पहिला ट्रायंगल झाला ए ओ बी. आता पुढचा बघूया. हां, आता हा जिथे इंटरसेक्ट होणार आहे ना त्याला आपण इमेज म्हणतो. आय म्हणतो ना, इमेज म्हणतो. त्याला आय लिहा तिथं. इथं मला इमेज मिळाल्या, दॅट्स वाय आय विल राईट हिअर आय. आय फॉर इमेज. ओके, इथं मला आय मिळाले. तर इथं ए आय बी एक दुसरा राईट अँगल ट्रायंगल आहे बघा. इथं राईट अँगल ट्रायंगल ए आय बी आहे काय? दुसरा राईट अँगल ट्रायंगल. आता इथला हा जो अँगल आहे तो काय? रिफ्रॅक्टेड अँगल आहे. अँगल आर. कुठला आहे तो? रिफ्रॅक्टेड अँगल. मी त्याचा पण टॅन आर घेतो. त्याचा पण टॅन आर, कारण आफ्टर ऑल दिस इज राईट अँगल ट्रायंगल. बघा इथं हा राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही? ओके, त्याचे वर्टायसेस कुठले आहेत? आय पासून स्टार्ट होतं ए पर्यंत, ए टू बी, बी टू परत आय. त्याचे व्हर्टायसेस आहेत आणि त्याच्यामधला तो राईट अँगल ट्रायंगल आहे. मी इथं त्याचा टॅन आर घेतो. ओके, सो टॅन आर अगेन काय असेल? टॅन आर ही साईड डिवायडेड बाय परपेंडिक्युलर. म्हणजे ए बी डिवायडेड बाय परपेंडिक्युलर. कुठला आहे माझा? परपेंडिक्युलर ए आय. परपेंडिक्युलर ए आय. परपेंडिक्युलर इथून इथला परपेंडिक्युलर ए आय. ओके, आता ए बी काय बघा? ए बी आय एक्स. ए बी काय आहे? एक्स आहे. तो इथे लिहून टाकतो मी, एक्स डिवायडेड बाय ए आय काय आहे? ए आय बघा. ए आय हे डिस्टन्स असते माझी ॲपिअरंट डेप्थ असते. असते का? ॲपिअरंट डेप्थ. ॲपिअरंट डेप्थ कशी लिहितो आपण? कॅपिटल एनं लिहितो. ॲपिअरंट डेप्थ तिथे लिहून टाकतो. ॲपिअरंट डेप्थ. दिस इज माय इक्वेशन नंबर 3. दिस इज माय इक्वेशन नंबर 3. आता या इक्वेशन नंबर 1 मध्ये इक्वेशन नंबर 1 ओके,
आता मी इक्वेशन नंबर 1 रीराईट करतो तिथं. इक्वेशन नंबर 1. ओके, काय म्हणतो? फ्रॉम इक्वेशन नंबर 1, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 काय म्हणतं माझं इक्वेशन नंबर 1? N1 साइन I इज इक्वल टू N2 साइन R. N2 साइन R हे माझं इक्वेशन नंबर 1 आहे. ओके, आता इथं बघा साइन R काय आहे रे? टॅन आर आहे. साइन आर काय आहे? ॲज पर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी साइन आर इज इक्वल टू टॅन आर आणि साइन आय इज इक्वल टू टॅन आय. ह्या व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करूया. ओके, N1 टॅन आय इज इक्वल टू N2 टॅन आर. N2 टॅन आर. ओके, हां आता बघा टॅन आयची व्हॅल्यू काय आहे? एक्स अपॉन आर. ओके, पुट व्हॅल्यू ऑफ टॅन आय अँड टॅन आर फ्रॉम इक्वेशन 2 and 3 इन दिस स्टेप. ओके, आता टॅन आयची व्हॅल्यू काय बघा? एक्स अपॉन आर आहे. एक्स अपॉन आर. ठीक आहे, आता मी इथं टॅन आयची व्हॅल्यू ठेवतो. N1 इंटू एक्स अपॉन आर इज इक्वल टू टॅन आर. टॅन आर काय? एक्स अपॉन ए. N2 इंटू एक्स अपॉन ए. एक्स अपॉन ए. आता दोन्ही साईडून एक्स एक्स कॅन्सल होईल. दोन्ही साईडून एक्स एक्स कॅन्सल होईल. तर मी काय करतो? ह्या N2ला इकडे शिफ्ट करतो. इथं वरती लिहितो बघा N1 अपॉन N2. ह्या N1ला N2ला इकडे शिफ्ट केलं आणि ह्या आरला तिकडे शिफ्ट करतो. इज इक्वल टू आर अपॉन ए. आर अपॉन ए. दिस इज माय रिलेशन बिटवीन टू मीडियम्स, डेन्सर टू रेअरर. मिळालं काय आपल्याला रिलेशन? आपल्याला कुठलं रिलेशन एस्टॅब्लिश झालं बघा? म्हणजे रिअल डेप्थ, ॲपिअरंट डेप्थ आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या तिन्हीचं रिलेशन हे एक्झामला विचारतात. हां, इलुस्ट्रेशन ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे, ह्या तिन्हीतलं रिलेशन इथं आपल्याला सेट झालं. क्लिअर? आता एक सांगतो तुम्हाला, आणखीन एक गोष्ट असते. N2 ऑलवेज 1 असतो. ही डोक्यात बांधून घ्या गोष्ट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर ऑलवेज 1 असतो. कुठं तर लिहून ठेवा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर इज ऑल्सो 1. N2 इज इक्वल टू. ह्या केसमध्ये N2 काय माळनो? तुमचा एअर आहे. एअरचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 1 असतो. जर मी इथं 1 ठेवलं तर काय व्हॅल्यू राहते माझ्याकडं? N1 इज इक्वल टू आर अपॉन ए. हे सुद्धा एक रिलेशन मिळतं मला. N1 इज इक्वल टू आर अपॉन ए. हे सुद्धा एक रिलेशन मिळतं. ओके, इथे डेरिव्हेशन संपतं आपलं. आता ह्यावरचं एक न्यूमरिकल बघूया. एक न्यूमरिकल घेऊया यावरचं. हां, बुक्समध्ये फार शॉर्टकट मारले तर त्यामध्ये बुकमधून सहजासहजी समजत नाही. त्यामुळे हे फॉलो करा. हे ॲज इट इज फॉलो करा. आता त्याचं न्यूमरिकल बघा. एक झालं आहे सगळं. इरेज करू. फिगर असू दे लागली तर परत आपल्याला. बाकीच्या गोष्टी इरेज करतो. ओके, एक सम आहे. त्यामध्ये काय सांगितलं आहे? द डेप्थ ऑफ पॉन्ड इज. पॉन्ड म्हणजे एक तलाव आहे. डेप्थ ऑफ पॉन्ड लिहून घेत आहे मी सांगतो तसं. हां, लिहून घ्या. द डेप्थ ऑफ पॉन्ड इज. द डेप्थ ऑफ पॉन्ड इज. The depth of pond is 10 meter. Is 10 meter. Depth of pond is 10 meter. What is apparent depth? 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 A person looking normally. A person looking normally. What is apparent depth for a person looking normally to water surface? To water surface. To water surface.
टू वॉटर क्वेश्चन मार्क टू वॉटर सरफेस. ओके. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर हा एक स्टँडर्ड असतो, तो लिहून घ्या. गिवन डाटामध्ये दिला आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज 4/3. हा स्टँडर्ड असतो 4/3. गिवन दिला आहे तो गिवनमध्ये. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज 4/3. 4/3. ओके. हां, आता बघा एक पॉन्ड आहे, ह्यामध्ये ह्याचं डेप्थ आहे 10 मीटर. डेप्थ आहे 10 मीटर. इथे एक माणूस उभा आहे. ओके. आणि या वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला आहे 4/3. असतोच तो नेहमी. कुठेही आला आणि जरी दिला नसला तरी इमॅजिन करायचा वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 4/3 इमॅजिन करून टाकायचा. तर 10 मीटर आहे. तर काय विचारले त्यांनी, ह्या माणसाला हात तळ आहे ना, हात जो बॉटम आहे तो किती वरती दिसेल, म्हणजे ॲपेरंट डेप्थ विचारले, तो किती वरती दिसेल, आहे त्याच्या किती वरती दिसेल. आता इथं 2 मिडियम आहेत. एक पहिला आहे एअर मिडियम. आता माणूस तो एअर मिडियममधून बघतोय ना, तो काही पाण्यात पडलेला नाही आहे, वरती आहे, एअर मिडियममध्ये आहे. आणि दुसरा आहे वॉटर मिडियम. तर मिडियम चेंज होतात, मिडियम चेंज होतात. आपल्याला एका मिडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला आहे, दुसरा मिडियमचा आपल्याला तो पण माहीत आहे. एअरचा किती असतो, मी आत्ता सांगितले 1 असतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा एअरचा काय असतो 1 असतो. आपण कसं येतो बाळांनो, वरून खालती येतो आहे, N2 to N1 येतो आहे, म्हणजे एअरपासून इथपर्यंत. ठीक आहे. म्हणजे रेअरर टू डेन्सर, रेअरर टू डेन्सर. ठीक आहे. आता इथं तुम्ही बघितलं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर. ओके. आपला हा N1/N2, N1/N2. इथं N1 N2 आहे, इथं फक्त एअर आणि वॉटर आहे एवढंच. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर इज इक्वल टू रिअल डेप्थ डिवायडेड बाय ॲपेरंट डेप्थ. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडं, हा फॉर्म्युला आहे. ओके. एअरची किती असते 1 असते. वॉटरची किती दिली आहे 4/3. रिअल डेप्थ किती आहे 10. ॲपेरंट डेप्थ मला काढायची आहे. ओके. ॲपेरंट डेप्थ मला काढायची आहे. तर 4/3 राहील इकडं, इज इक्वल टू 10/A, किंवा A इज इक्वल टू 4/3 इंटू 10 किती आता बघा, किती व्हॅल्यू आहे तर चुकते बघा. 13.3 येत नाही, 7.5 यायला पाहिजे. ओके. 7.5 मीटर येतं, चेक करा. ओके. आन्सर येतं 7.5 मीटर. ओके. सो दिस आर्टिकल finished. So second article is total internal reflection. Total internal reflection. Total internal reflection पुढचं बघायचं आपल्याला. ओके. सो राईट हेडिंग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. झालं हे सगळं, इरेज करू. हां, तुम्हाला सांगतो काही पॉईंट्स मागे पुढे होतात सिलेबसचे. तुम्ही बुकच्या सिक्वेन्सनं जाऊ नका, सगळ्या सिलेबस होईल तो. फक्त तुम्हाला समजण्याच्या हिशोबानं, मी डायजेस्ट करण्याच्या हिशोबानं जातो आहे. मागे पुढे पॉईंट होतात. ओके. असं नाही की ते सिक्वेन्सनंच जाईल. ठीक आहे. बुक्समध्ये जी काही स्ट्रक्चर आहे त्याच्यापेक्षा मी थोडंसं वेगळ्या स्टाईलनं चाललो आहे, तुम्हाला डायजेस्ट होण्याच्या दृष्टीनं हळूहळू. ओके. तसा हा डायजेस्ट व्हायला टॉपिक अवघड आहे. हां, तसा तो वाचून समजायला अवघड आहे टॉपिक म्हणून. ओके. थोडे पॉईंट मागे पुढे होतात, तुम्ही त्या हिशोबानं जाऊ नका. हेडिंग लिहा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता तुम्हाला रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनचं रिलेशन लक्षात आलं असेल. ओके. रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन हे तुमच्या आत्तापर्यंत मी जे काही 2-3 लेक्चर घेतली त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल रिफ्लेक्शन काय असतं आणि रिफ्रॅक्शन काय असतं. ओके. आणि त्याच्या वेगवेगळ्या कंडिशन ह्या थोड्याफार तुमच्या आता ध्यानात आले असतील. आता ह्याचा कॉम्बिनेशन स्टडी होतो इथं टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमध्ये. तुमचं रिफ्लेक्शन पण होतं आणि रिफ्रॅक्शन पण होतं.
त्याचा कॉम्बिनेशन म्हणजे कसं सांगतो. आता तुम्ही म्हणा हे कॉम्बिनेशन कसं काय होऊ शकतं. ते होतं, प्रॅक्टिकली होतं. आता हेडिंगला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं म्हणूनच प्रॅक्टिकल यूज होतो याचा. हे ॲक्च्युली ही फार इम्पॉर्टंट फिनॉमिनन आहे तुमच्या लाईटमधला, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन हे तुम्हाला माहिती आहे काय होतं. आता हे इंटरनल रिफ्लेक्शन काय असतं हे सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आता माझ्याकडे एक इंटरफेस आहे. इंटरफेस हा एक इंटरफेस. इंटरफेस म्हणजे काय, जिथून मीडियम चेंज होतं तो सेक्शन. हा एक मीडियम, हा एक मीडियम, त्याच्या मधली बाउंड्री म्हणजे इंटरफेस. ठीक आहे. इथून एक रे आला आणि समजा हां, आता एक कंडिशन आहे ती आधी सांगतो तुम्हाला, ते नंतर प्रूव्ह होऊन जाईल, तुमच्याच लक्षात येईल. इंटरनल रिफ्लेक्शन कधी होतं, जर तुमचा डेन्सर टू रेअरर जात असाल तरच होतं. ही फार इम्पॉर्टंट कंडिशन आहे. जर तुम्ही डेन्सरकडून रेअररकडं तुमची लाईट जात असेल तरच इंटरनल रिफ्लेक्शन होतं, अदरवाईज इट इज हायली इम्पॉसिबल, ते होतच नाही. ओके. म्हणजे काय, तुमचा जो पहिला मीडियम आहे तो असतो डेन्सर मीडियम. लक्षात घ्या, काय असतो, डेन्सर मीडियम. आणि दुसरा असतो रेअरर मीडियम. रेअरर मीडियम लक्षात घ्या. डेन्सर टू रेअरर जात असेल लाईट तरच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. क्लिअर. आता इथं बघा, पहिला एक रे आला माझा, इथं इन्सिडेंट पॉईंटला स्ट्राईक झाला. इन्सिडेंट पॉईंटला स्ट्राईक झाला आणि आता डेन्सर टू रेअररकडं जातं रिफ्रॅक्शन. त्यावेळी काय होतं, सो दॅट लाईट रे स्लाइटली गो अवे फ्रॉम द नॉर्मल. तो नॉर्मलच्या अपोजिट डायरेक्शनला ट्रॅव्हल करतो. समजते, ह्याच्या अपोजिट डायरेक्शनला ट्रॅव्हल करतो म्हणजे दूर जातो. हा तुमचा जो काय पोल आहे ना, हा पोल. ओके. आता मी थोडेसे कलर चॉक यूज करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा माझ्याकडे एक पोल आहे माझा, हा सेंटर पोल. ओके. पोल आहे. ह्या पोलच्या थोडासा तो दूर जाईल. मी मग अशी सांगितलं तुम्हाला, डेन्सर टू रेअरर ज्यावेळी जातात त्यावेळी, डेन्सर टू रेअरर जातात त्यावेळी. ठीक आहे. आता काय करूया, इथं मी स्नेल्स लॉ अप्लाय करतो. स्नेल्स लॉ अप्लाय करतो. स्नेल्स लॉ अप्लाय करायच्या आधी मी काय करतो, ह्याचा इन्सिडेंट रे आहे ना तो थोडासा वाढवतो. वाढवतो म्हणजे काय करतो, जर इथं सोर्स असेल तर तो सोर्स इकडं करतो. त्यामुळे काय होईल, इन्सिडेंट रे वाढेल. इन्सिडेंट अँगल वाढेल. जर हा सोर्स मी इकडे शिफ्ट केला तर जास्त टिल्ट होईल ना तो. म्हणजे काय होईल, हा माझा आय असेल समजा, I1 म्हणतो याला, I1, आणि हा माझा R1 आहे. बरोबर. आता मी काय करतो, इन्सिडेंट अँगल थोडासा वाढवतो, काहीतरी 5-10 डिग्रीनं वाढवतो. ओके. तर माझा हा असेल I2, हा असेल माझा I2 असेल. ठीक आहे. I2 वाढला. त्यानंतर मला सांगा, जर अँगल ऑफ इन्सिडेंट वाढला तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन वाढेल की कमी होईल? वाढेल काय तेवढाच राहील काय कमी होईल? वाढेल. का वाढेल? बरं, वाढेल बरोबर आहे. तुम्ही म्हणताय वाढेल बरोबर आहे, हे बरोबर आहे, पण हे हवेतलं उत्तर झालं. हे तुम्ही प्रूव्ह करू शकताय का वाढते. वाढतो, डेफिनेटली वाढतो, बट का वाढतो, ओके, हे सांगतो तुम्हाला. आपल्याकडं स्नेल्स लॉ आहे. काय आहे? स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ काय असतं, N1 N2 अपॉन N1 इज इक्वल टू साइन I अपॉन साइन R. हा माझ्याकडे आहे स्नेल्स लॉ, आहे का?
हां, ही व्हॅल्यू काय आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा नंबर असतो, जसं की वॉटरचा 4/3, एअरचा 1. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा एक नंबर असतो. नंबरला आपण काय म्हणतो? कॉन्स्टंट म्हणतो. म्हणजे कुठलाही नंबर जगातला चेंज होत नाही, ती व्हॅल्यू ऑलवेज कॉन्स्टंट. 2 हे 2च राहतं. तुम्ही युनिवर्समध्ये कुठेही जा, 2ची व्हॅल्यू 2च राहते. इथंही 30 राहते, अमेरिकेतही 30 राहते, चेंज होत नाही. ओके, तर ही व्हॅल्यू काय असते? कॉन्स्टंट असते. म्हणजे हा काय माझा कॉन्स्टंट आहे, ही व्हॅल्यू चेंज होत नाही. ओके, हां, आता मी काय करतो बाळांनो? इन्सिडेंट अँगल वाढवतो आहे. इन्सिडेंट अँगल वाढवतो आहे. जर मी इथून मेजर करायला चालू केलं 0 डिग्री, मी मेजर करू शकतो इथून 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री असं. समजा मी ह्या इकडून चालू केलं मेजर करायला, अँगल्स मेजर करायला. ओके, तर हा अँगल 0 डिग्री आहे माझा, 0 डिग्री, आणि मी अँगल वाढवत जातो. म्हणजे पहिल्यांदा साईन आय काय होतं? साईन आयची व्हॅल्यू 0 होती, पहिल्यांदा 0 होती, नंतर वाढवली, साईन आय केली, नंतर साईन आय प्लस काहीतरी केली, वाढवत गेलो. म्हणजे मी साईनची जी व्हॅल्यू वाढवतो ना, आयची व्हॅल्यू, ती कुठल्यामध्ये वाढवते? 0 to 90 डिग्रीमध्ये वाढवते. 0 to 90 डिग्रीमध्ये वाढवते. समजते? 0 to 90 डिग्रीमध्ये वाढवतो. आता 0 to 90 डिग्रीमध्ये वाढताना साईन 0ची व्हॅल्यू काय असते? 0 असते. साईन 0 काय असतं? 0 असतं. आणि मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे? साईन 90 आहे. साईन 90 किती असतं? साईन 90 किती असतं? किती असतं साईन 90? 1 असतं. साईन 90 असतं 1. म्हणजे ही मी जी काही अँगल, ही व्हॅल्यू जी वाढवणार आहे इन्सिडेंट अँगलची, ती 0 आणि 1च्या मध्ये वाढवणार आहे. 0 आणि 1च्या मध्ये वाढवणार आहे. 0, 0.1, 0.2, 0.3, 1, म्हणजे 1पर्यंत. जे 0 आणि 1च्या मध्ये ही व्हॅल्यू मी वाढवणार आहे. ठीक आहे, हा माझा आहे कॉन्स्टंट. ठीक आहे, आता समजा ही व्हॅल्यू कॉन्स्टंट राहिला. आता ह्या दोन्हीचा जो भागाकार आहे तो कॉन्स्टंट आहे. ह्या दोन्हीचं जे काय डिवाइड आहे, होणार आहे, ती व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. ही कॉन्स्टंट राहत असेल, ही व्हॅल्यू वाढली तर ही पण वाढणारच ना, नाही तर हे कसं कॉन्स्टंट राहील? समजतंय? हे वाढलं तर हे वाढायलाच पाहिजे, त्याशिवाय हे कसं कॉन्स्टंट राहील? फॉर एक्झाम्पल 10 डिवायडेड बाय 2 आहे, ह्याचा आन्सर येतं 5. 10 डिवायडेड बाय 2 आहे, ह्याचा आन्सर येतं 5. आता मला हे 5च ठेवायचं आहे, कॉन्स्टंटच ठेवायची व्हॅल्यू. ही व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवायची आहे. आणि काय केलं? 5 मी इथं समजा हे इथं 15 केलं, न्यूमरेटर 15 केला. आता हे 5 याला ह्याची व्हॅल्यू वाढवायला पाहिजे ना रे, डिनॉमिनेटर पण वाढवायला पाहिजे, 3 करायला पाहिजे, तरच 15 होईल, 5 होईल. ते परत येणारा आन्सर 5 होईल. समजते? तसं ही व्हॅल्यू वाढली तर ही वाढवायला पाहिजे, तरच येणारा कॉन्स्टंट येईल. म्हणजे काय? अँगल ऑफ इन्सिडेंट वाढला की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन वाढतोय, हे प्रूव्ह होते तिथं. समजतं? हे काय कुठं एक्झामला विचारत नाहीत, पण ते कसं येतं सांगितलं तुम्हाला. अँगल ऑफ इन्सिडन्स वाढला की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन वाढतो, त्यामागचं कारण ते आहे. समजते? दॅट इज द रिझन. म्हणजे तुमचा आता आपण काय कुठं आलो होतो? मी अँगल ऑफ इन्सिडंट वाढवत चाललो आहे, म्हणजे डेफिनेटली अँगल ऑफ रिफ्रॅक्शन माझा वाढत जाणार आहे. आता मला हा I2 मिळाला, आता इकडं मिळेल तो R2 असेल. ओके, असं मी वाढवत जातो. ओके, वाढवत जातो. ठीक आहे, मी आता काय करतो? I3 करतो. व्हॅल्यू काय करतो? I3, अँगल वाढवतो. हा अँगल करतो I3. मग इकडे काय होणार? हे सुद्धा काय होणार? R3. ओके, मी करतो R4. ओके, इकडे करतो I4. म्हणजे इकडे किती होणार? इकडे पण होणार R4. समजते मी काय करायला लागलोय? व्हॅल्यू वाढवत चाललोय. ओके, मग येणारा एक अँगल असा एक आय येईल. मी वाढवत चाललोय. एक असा अँगल मला मिळेल शेवटी एका केसमध्ये, त्याचा वेगळ्या कलरनं दाखवतो तुम्हाला. एक मला असा एक अँगल मिळेल इथं वाढवत गेल्यानंतर, की त्या केसमध्ये तुमचा रिफ्लेक्टेड अँगल आहे ना, तो 90 डिग्री होऊन जाईल. रिफ्लेक्टेड अँगल आहे ना 90 डिग्री होऊन जाईल.
म्हणजे काय वाढलेलं आहे बघा, इन्सिडेंट वाढवत जातोय तसं रिफ्लेक्टेड अँगल पण वाढत चाललं आहे. मला एक अँगल असा मिळेल, एक स्पेशल अँगल असा मिळेल आय अँगल की त्यावेळी आरची व्हॅल्यू डायरेक्ट 90 डिग्री झालेली असते. ओके, आरची व्हॅल्यू डायरेक्ट 90 डिग्री झालेली असते. ओके, तर हा जो काय तो अँगल आहे ना, हा अँगल, ह्या अँगलला क्रिटिकल अँगल म्हणायचं, की ज्या अँगलला तुमचा रिफ्लेक्टेड रे डायरेक्ट 90 डिग्री होतो. समजते, की त्या अँगलला रिफ्लेक्टेड अँगल डायरेक्टली 90 डिग्री होतो, ह्याला म्हणायचं क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगल. ओके, समजलं काय केलं, काय समजलं काय काय करतोय आपण. इन्सिडेंट अँगल वाढवत जातोय, रिफ्लेक्टेड अँगल वाढवत गेला. मग एक केस अशी आली की रिफ्लेक्टेड अँगल डायरेक्ट 90 डिग्री झाला. हा वाढत चाललाय ना इकडे बाळांनो, बघा इथं वाढत चाललाय. कुठं तर जाऊन टेकेल ना इथं. ज्यावेळी इथं टेकेल त्यावेळी ती व्हॅल्यू किती असेल, 90 डिग्री. आणि त्यावेळी इकडचा अँगल जो असेल तो IC असेल, क्रिटिकल अँगल. त्या अँगलला म्हणायचं क्रिटिकल अँगल. ओके, आता मी ही थोडी क्रिटिकल अँगलची डायग्राम सेपरेट ड्रॉ करतो. आता काय करतो बघा, आता परत माझा हा XY घेतो, सेपरेट ड्रॉ करतो फक्त. ओके, आता हा माझा आला क्रिटिकल अँगल. समजा हा क्रिटिकल अँगल IC क्रिटिकल अँगल. त्यावेळी माझा रिफ्लेक्टेड अँगल असेल 90 डिग्री. रिफ्लेक्टेड असेल 90 डिग्री, म्हणजे आर इज इक्वल टू 90 डिग्री असेल. रिफ्लेक्टेड अँगल 90 डिग्री आहे, बरोबर आहे. इथपर्यंत मी पोचलो. आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असतं काय. आता बघा, या क्रिटिकल अँगलच्या मी जरा जरी 0.0001 किंवा 0.0001 डिग्री जरी अँगल वाढवला, क्रिटिकल अँगल, समजते, क्रिटिकल अँगलच्या पुढं मी जरा जरी वाढवत गेलो, जसं की 0.0001 एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंड जरी अँगल वाढवला, तरी डायरेक्टली हे परत इकडं अँगल वाढणार आहे आणि हे डायरेक्टली इंटरनली रिफ्लेक्ट होणार आहे. समजते, क्रिटिकल अँगलच्या पुढे ज्यावेळी मी अँगल वाढवत जाईन त्यावेळी हा जो काय रे आहे तिथं रिफ्रॅक्शन बंद होणार आहे. त्यावेळी हा सेम मीडियममध्ये रिफ्लेक्ट होऊन जाईल, कारण अँगल वाढत चालला आहे. बघा अँगल काय चालला आहे, वाढत चालला आहे. एक फेज अशी येईल क्रिटिकल अँगलच्या पुढं एक जरा जरी वाढवला की तो रिफ्लेक्ट होईल, आणि ह्या फिनॉमिननला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणायचं. काय म्हणायचं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ते कधी होतं, ज्यावेळी मी क्रिटिकल अँगलच्या पुढं अँगल वाढवत जातो आहे, क्रिटिकल अँगलच्या पुढं अँगल वाढवत जातो आहे, त्यावेळी होतं माझं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. समजलं काय म्हणतात फिनॉमिनन, तुमच्या लक्षात आला, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके, हां, ही फिगर काढून घ्या ना, घ्या, आणि ही पण घ्या. टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमध्ये काय एक कंडिशन आहे, म्हणजे ह्यामध्ये डेन्सर टू रेअरर मिडियमच जायला पाहिजे. तुम्ही रेअरर टू डेन्सर गेला तर अँगल वाढत नाही आहे, कमी होत जातो. लक्षात येते काय, तिथं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन का होत नाही, लक्षात आलं तुम्हाला. आता इथं उलटा जर मी गेलो रेअरर टू डेन्सर, त्यामुळे रे बाहेर जाणार नाही, आत येणार आहे. त्यामुळे इथं इंटरनल रिफ्लेक्शन पॉसिबल नाही आहे. त्यामध्ये इम्पॉर्टंट कंडिशन मी स्टार्टिंगला सांगितली होती, तुम्हाला डेन्सर टू रेअरर मिडियमच जायला पाहिजे, तर आणि तरच तुमचं इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे. आता एक्झामवरती एक क्वेश्चन आला, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, तर तुम्ही कसं एक्सप्लेन करणार, त्याचे काही पॉईंट्स सांगतो तुम्हाला, लिहून घ्या. झाले काय, फिगर काढून झाले. हे फिगर पहिला ड्रॉ करायच्या आणि त्याच्या पुढं एक्सप्लेनेशन लिहायचं. when light ray enters from denser to rarer medium, reflected ray moves लिहायला मी बोर्डवर, ते लिहिलं तरी चालेल. moves away from the normal if angle of incidence
is increases gradually increases gradually, then angle of reflection also increases angle of reflection also increases after particular angle of incidence the reflected angle makes 90 degree angle with normal makes 90 degree angle with normal. This angle is known as this incident angle is known as critical angle. It is IC, critical angle. This is critical angle. Okay. After critical angle, light rays return to same medium is known as total internal reflection is known as total internal reflection. ओके. थोडं एक्सप्लेन करतो तुम्हाला. हे एवढं लिहायचं, ज्या फिगराने एवढं लिहायचं बस होते. ठीक आहे. आता इथं काय होतं बघा, झालं काय लिहून? बघा इथं, वेन लाईट रे एंटर्स टू डेन्सर टू रेअर मीडियम, ज्यावेळी लाईट रे डेन्सरपासून रेअरकडे जातात, रिफ्लेक्टेड रे मूव अवे फ्रॉम नॉर्मल. रिफ्लेक्टेड रे काय होतो तुम्हाला सांगितले, मूव अवे फ्रॉम नॉर्मल. ओके. इफ अँगल ऑफ इन्सिडन्स इज इन्क्रीजेस ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू. आपण हा जो काय अँगल ऑफ इन्सिडन्स ग्रॅज्युअली हळूहळू वाढवत जाईल ना, इन्क्रीजेस ग्रॅज्युअली, देन अँगल ऑफ रिफ्लेक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. खालचं अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. अँगल ऑफ रिफ्लेक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. ओके. आफ्टर पर्टिक्युलर अँगल म्हणजे ह्या पर्टिक्युलर अँगलला, आफ्टर पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स द रिफ्लेक्टेड अँगल मेक्स 90 डिग्री विथ नॉर्मल. एक अशी फेज येईल की नॉर्मलला तो 90 डिग्री अँगल करेल, रिफ्लेक्टेड आहे तो. ओके. 90 डिग्री करेल. ओके. धिस इन्सिडेंट अँगल इज नोन ॲज, आणि तो जो पर्टिक्युलर इन्सिडेंट अँगल असतो त्याला आपण म्हणतो क्रिटिकल अँगल, IC. काय म्हणतो त्याला, क्रिटिकल अँगल, IC. ओके. आता आफ्टर क्रिटिकल अँगल लाईट रे रिटर्न बॅक टू सेम मीडियम. आफ्टर क्रिटिकल अँगल लाईट रेज रिटर्न टू सेम मीडियम, आणि ह्या फिनॉमिनला काय म्हणतो आपण, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. एक्झाममध्ये एवढं लिहायचं, या दोन फिगर आणि एवढं एक्सप्लेनेशन लिहायचं. क्लिअर. ठीक आहे. थांबूयात आपण इथं.